MH52 न्यूज. धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा खोट्या, प्रकृतीत सुधारणा, घरीच उपचार सुरू. गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडिया आणि काही न्यूज चॅनल्सवर एक बातमी प्रचंड व्हायरल झाली, सुप्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांच्या निधनाची. पण ही बातमी पूर्णपणे खोटी आणि निराधार आहे. होय, धर्मेंद्रजी जिवंत आहेत आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. नोव्हेंबर 12 रोजी सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून धर्मेंद्र यांना डिस्चार्ज देण्यात आला. ते आता घरीच डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. पण प्रश्न असा निर्माण होतोय की अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कोणती कारवाई होणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपण न्यूज चॅनेलवर येणाऱ्या प्रत्येक बातमीवर विश्वास ठेवायचा का? कारण काही चॅनेल्सनी आणि सोशल मीडिया पेजेसनी योग्य पडताळणी न करता धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी प्रसारित केली. त्यांच्या चाहत्यांनी श्रद्धांजली संदेश पोस्ट केले. पण नंतर जेव्हा खरे सत्य समोर आले, तेव्हा सर्वत्र संताप आणि नाराजी व्यक्त करण्यात आली. धर्मेंद्र हे केवळ एक नाव नाही, ते भारतीय चित्रपटसृष्टीतील एक युग आहेत. शोले, चुपके चुपके, सीता और गीता अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. 89 वर्षांच्या वयातही ते आजही चाहत्यांच्या मनात तितकेच जिवंत आहेत. पत्रकारितेचे मूळ तत्त्व आहे तथ्यांची पडताळणी. मात्र या स्पर्धेच्या आणि वेगाच्या युगात वेगाला जास्त महत्त्व दिलं जातं, सत्याला नाही. धर्मेंद्र यांच्या प्रकरणाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की ब्रेकिंग करण्याच्या नादात आपण कधी मानवी संवेदनशीलता हरवत आहोत. धर्मेंद्रजी सध्या घरी असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. चाहत्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता त्यांच्या लवकर बऱ्या होण्यासाठी शुभेच्छा द्याव्यात, इतकीच आमची नम्र विनंती.